अन्वेषणने सांगितलं की या ठिकाणी मी स्वतः रेराच्या ऑफिसला याच्यावर हे बसणार आहे। मी आता इथं गुन्हे अन्वेषण आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आता। हॅलो, माननीय विवेक मिसाळ साहेब, आमदार बापूसाहेब पठारे बोलतोय। लोक उपोषणाला रस्त्यावर बसतायत, आपण गुन्हा का दाखल करत नाही त्या बिल्डरवर? पेपरला येऊ द्या ना, गुन्हा दाखल करा। मी उपोषणाला बसणार आहे आता त्याच्यासाठी। गुन्हा दाखल करा आणि पेपरला येऊ द्या ही बातमी। म्हणजे दुसरे बिल्डर घाबरतात ना साहेब, हे लोकांचे कर्ज वाढतं, ह्यांचा हप्ता थकू द्या, त्यांना ते व्याजावर व्याज लावून देतात आणि त्यांच्याकडून वसूल करतात, त्याचा ताबा देत नाही। आणि आता ह्यांना जर 5-5, 10-10 वर्ष लेट करते, ह्यांना काय देणार? ते करून टाका गुन्हा दाखल, सांगा सीपी साहेबांना माझं नाव। ओके। माझ्या प्रशासनामध्ये विविध भागामध्ये, विविध विभागामध्ये असे काही अनुभव आलेले आहेत की प्रशासन हे सामान्य माणसासाठी नाहीये। प्रशासन हे काय काम करतं हेही अजून कोणाला समजलेलं नाहीये। पण म्हणून मी तुम्हाला आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, पोलीस ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आम्हाला एक विचित्र अनुभव आला। आम्हाला तिथे सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून गेलो तर पहिल्यांदा आम्हाला कोणी भेटलंच नाही। आम्ही तिथे थांबलो, मग नंतर एक आम्हाला 3 ऑफिसरला भेटायचं होतं। 3 ऑफिसरला भेटलं, पहिला एक भेटला, आता थोड्या वेळाने दुसरे साहेब येतील, नंतर दुसरे साहेब येतील, तर तिसरे साहेब आले। दुसरे साहेब दोघांनी ऐकून घेतलं। तिसरे साहेब मोठे होते, ते UPSC वगैरे परीक्षा पास झालेले होते। त्यांनी आम्हाला गेले की आमचा अर्ज पाहिला आणि आमच्यावरच भडकले। कारण हे लोक सामान्य माणसावरच भडकू शकतात। कारण तुम्ही उपोषण करा, मरा, पण आमचं नाव त्याच्यात घेऊ नका, अशापैकी आम्हाला ते ऑफिसर बोलतात। मग आम्ही कोणासाठी घ्यावं? कोणाचं नाव घेऊन आम्ही उपोषण करावं? कुणाजवळ न्याय मागावा? पोलीस ऑफिसरकडे नाही तर कुणासाठी जावं? अशा प्रकारे आम्हाला प्रशासनाने आम्हाला हाकलून द्यायचा प्रयत्न केला। अजेशन मिळेल 24 मध्ये, जून 24 मध्ये, पण ते मिळालं नाही। पण असं त्रास झाला, सगळं झालं। आणि नंतर मला सप्टेंबर 24ला ब्रेन स्ट्रोक आला, पैशाचं टेन्शन मिळालं। मणिपालमधून ॲडमिट झालं, 8 दिवस आम्ही मणिपालमध्ये होतो। पण त्यावेळी मी सगळं पेमेंट केलेलं आहे की बाई नको, आपल्याला सगळं पेमेंट करा। पण तरी आम्हाला आता वर्ष लागलं मला रिकव्हरी झालं। अजूनही एवढी ताकद नाही की मी करू शकतो। मानसिक टेन्शनमध्ये मी तुम्हाला सांगते, आमची रोज सकाळ वर्टीलास कधी मिळणार याच्यावरून सुरुवात होते आणि रात्र सुद्धा त्याच्याच वर संपते। आमच्या सर्वांचे ऑलमोस्ट आमचे घर 1 ते 2 कोटीच्या रेंजमध्ये आहे। प्रत्येकाचा हप्ता ॲटलिस्ट 1 लाख रुपये महिना आम्ही हप्ता भरतो आहे। आणि घराचे भाडे पुण्यात तर तुम्हाला माहितीच आहे, 30 ते 50 हजारच्या रेंजमध्ये भाडे आहे। असं आम्हाला दर महिन्यात 1.5 लाख रुपयाचं नुकसान होत आहे। आम्ही एका अशा घराचा हप्ता भरतोय जे आम्हाला माहितीच नाही की आम्हाला मिळणार आहे की नाही, आणि कधी मिळणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही। सर्जनशील न्यूज।